नमस्कार मित्रांनो, मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्ताच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. प्रचंड तणावाचं असं वातावरण होतं. तर याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन बाजू होत्या. तर याच्यामध्ये महायुतीच्या भरपूर जागा आलेल्या आहेत. त्यांची जी मॅजिक फिगर आपली 145ची, तर त्याच्यापेक्षाही खूप जास्त जागा त्यांच्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे महायुतीचं सरकार बसणार हे 100% आहे. आणि त्यानंतर दुसरी बाजू होती ती महाविकास आघाडीची. तर महाविकास आघाडीला म्हणजे विरोधी पक्ष स्थापन करण्याइतक्या सुद्धा जागा नाहीत. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना ही जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे की आमचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही प्रत्येक महिलेला जे 1500 रुपये भेटायचे तर ते आम्ही त्याच्यामध्ये वाढ करून ते 2100 रुपये करू. तर हा त्यांनी शब्द दिलेला होता त्यांच्या जाहीरनाम्याप्रमाणे. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक महिलेला आता 1500च्या ऐवजी 2100 रुपये भेटणार आहेत. यामध्ये कुठलीही शंका नाही, कारण त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख होता आणि त्यांनी वारंवार आपल्या सभेद्वारे सुद्धा सांगितले होते. त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात महिलांना याचा फायदा होणार आहे. तसेच अजूनही बऱ्याच महिलांचे आधार सीडिंग नसेल किंवा अजूनही काही प्रॉब्लेम असतील तर ते आत्ताच दुरुस्ती करून घ्या. निदान तुम्हाला आत्ताचे तरी पैसे येतील. त्याच्यामुळे महिलांना आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला सांगा. धन्यवाद.